सायबर अधिकाऱ्याने यावेळी घरातून उचललं, पण समय रैनाच्या टोलेबाजीनं मुख्यमंत्र्यांनाही हसू अनावर. गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन समय रैना चांगलाच चर्चेत आहे. नुकताच एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत समय रैना एकाच मंचावर दिसला. समय रैना एखाद्या कार्यक्रमात गेला आणि तेथे हशा पिकलाने असे फार क्वचितच पाहायला मिळते. आणि या कार्यक्रमात समय रैनाने महाराष्ट्र सायबरची प्रशंसा करायला सुरुवात केली. त्याने सायबर हेल्पलाईन नंबर 1930चा उल्लेख केला आणि नंतर सांगितलं की त्याने हा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. कारणही त्याने अगदी आपल्या अंदाजात सांगितलं. समय कार्यक्रमात म्हणाला की अनेकदा याच नंबरवरून त्याला फोन येतो. त्यानंतर त्याने महाराष्ट्र सायबरच्या सक्रियतेची प्रशंसा करताना अशी गोष्ट सांगितली की मंचावर बसलेले मुख्यमंत्री फडणवीसही हसू लागले. समयच्या बोलण्यात प्रशंसा होती, स्वतःसोबत घडलेल्या जुन्या घटनाक्रमाचा हलका फुलका संदर्भ होता. समय म्हणाला की महाराष्ट्र सायबर आणि त्याचा संबंध बराच वेळा चालू आहे. त्याने 1930ला उत्कृष्ट नंबर ठरवून सांगितलं आहे की त्याने तो सेव्ह करून ठेवला आहे, कारण अनेकदा त्याला याच नंबरवरून कॉल येतो. त्यानंतर त्याने महाराष्ट्र सायबरच्या सक्रियतेची प्रशंसा केली. समय म्हणाला की कोणी अमेरिकेत असो भारतात, महाराष्ट्र सायबर त्याला तिकडे येऊन पकडेल. मग त्याने अशी गोष्ट सांगितली ज्याने संपूर्ण वातावरण मजेशीर बनवलं. समय म्हणाला, पहिल्यांदा असं घडलंय की सायबर सेलचा अधिकारी कॉमेडियनच्या घरी गेलाय. सकाळी त्याला घरातून उचलले, पण यावेळी त्याचा सन्मान होतो आहे. महाराष्ट्र साइबर और मेरा रिश्ता बहुत टाइम से चलता आ रहा है एंड 1930 इज रियली अ ग्रेट नंबर सर. मैंने तो सेव किया है क्योंकि कई बार मुझे वहीं से कॉल आ जाता है. बहुत ज्यादा एक्टिव है महाराष्ट्र साइबर, आई कैन टेल यू दिस फॉर श्योर. चाहे आप यूएस में हो, चाहे आप इंडिया में हो, they will catch you. And yeah, it's a brilliant thing. And आज पहली बार हुआ है कि साइबर सेल का ऑफिसर एक कॉमेडियन के घर गया सुबह, उसे घर से उठाया, और इस बार फेलिसिटेशन हुआ है. So thank you so much for that. Thank you so much. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.